मी आजचा सुंदरसा दिवस प्रभूने दाखवला म्हणून धन्यवाद देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करून या सभेची सुरुवात करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महान 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 प्रभू परमेश्वर, सुंदरशी सकाळ आमच्या जीवनात घडलीस त्याबद्दल धन्यवाद. कित्येक जण हे दिवस बघू शकले आहेत, तर तुम्ही आम्हाला हे दिवस दाखवलेस त्याबद्दल धन्यवाद प्रभू परमेश्वर. पिता परमेश्वर, आजची ही सभा ते फक्त तुझ्यासाठी प्रभू परमेश्वर. पिता परमेश्वर, आमच्याद्वारे केलेली स्तुती आराधना फक्त तुझ्यासाठी प्रभू परमेश्वर. आमचं पूर्ण वेळ तुझ्या हातात सोपवतो. मान मी माझा सन्मान देऊन येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून एक पित्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण गाणे गाऊया. गाने का दिल बजाने का जीवन हम सबने पाया है. सबने पाया है, ओ सबने पाया
प्रभू येशू खूप महान आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, कारण आपलं तारण व्हावं म्हणून. आपलं तारण झालं म्हणून आपल्याद्वारे आपण परमेश्वराने येशूला नेहमी महिमा दिली पाहिजे. आपण एक अजून एक गीत गाऊया. येशू आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश.
पिता परमेश्वर तू महान आहे, सर्वशक्ती महान आहेस प्रभू परमेश्वर. पिता परमेश्वर जशी आई सांभाळते तसं तू आम्हाला सांभाळतोस प्रभू परमेश्वर. कधी आम्हाला काही खटी पडू देत नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महान 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 प्रभू परमेश्वर. जीसस ग्लोरीफाय thy name. धन्यवाद प्रभु परमेश्वर. थोर दयाळू प्रभु परमेश्वर. धन्यवाद 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 प्रभु परमेश्वर. धन्यवाद. ग्लोरीफाय thy name जीसस प्रभु परमेश्वर. पिता परमेश्वर प्रत्यक्ष तू आमची काळजी घेतोस त्याबद्दल धन्यवाद प्रभु परमेश्वर. प्रभु परमेश्वर आमच्या जीवनात फक्त धन्यवाद देऊ शकतो प्रभु परमेश्वर. कारण पिता परमेश्वर तुझ्या धन्यवादाचं केवळ योग्य आहेस प्रभु परमेश्वर. ओ जीसस धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे महान प्रभु येशू धन्यवाद. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. जैसे माता संभालती है वैसा यीशु संभालेगा. परमेश्वर पित्याची स्तुती असो. आजच्या या रविवारच्या दिवशी प्रभू परमेश्वराचं वचन तुमच्यामध्ये घेऊन येण्यासाठी प्रभूने कृपा केली, त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. देव आपल्यामध्ये जिवंत आहे. या समयामध्ये लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण आपापल्या घरामध्ये असलो तरी परमेश्वराचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी पवित्र आत्मा सहायता करत आहे. त्यासाठी आपण सर्वजण परमेश्वराचं वचन ऐकूया आणि ही वेळ केवळ परमेश्वराच्या वचनामध्ये आपण देऊया. हालेलुया. यशया संदेशाच्या पुस्तकामधून आपण काही वचन पाहणार आहोत. यशया संदेशा 51 नंबरचा अध्याय 9 ते 11 ही वचन मी वाचतो. सगळ्यांनी आपण लक्षपूर्वक ऐकूया. यशया संदेशा 51 नंबरचा अध्याय 9 ते 11 मध्ये असं लिहिलेलं आहे,
हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो, पूर्व काळच्या दिवसातल्या प्रमाणे, प्राचीन युगातल्या प्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्न छिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंदिणारा तूच नव्हेस काय? ज्याने समुद्र आटविला, खोल सागराचे जल आटविले, उद्धारलेले पार उतरून जावे म्हणून सागराच्या अगाध डोहातून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय? परमेश्वराने उद्धारलेले जण परततील व जय जयकार करीत सियोनास येतील. त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील, त्यास आनंद व उल्हास प्राप्त होईल, दुःख व उसासे पळ काढतील. या वाचलेल्या वचनाबद्दल आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो प्रभू. या शास्त्र भागामधून तू आम्हा प्रत्येकांशी बोल आणि परमेश्वरा मला शक्ती सामर्थ्य प्रदान कर आणि प्रभू तुझ्या नावाचं गौरव व्हावं असं आम्हा प्रत्येकांना प्रभू मार्गदर्शन कर प्रभू. हालेलुया. धन्यवाद देतो, तुझे आभार आणि उपकार मानून. मान महिमा गौरव मी तुला देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून ऐक पित्या. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरोखर या वचनामध्ये आपण पाहतो की यशाया संदेष्टा हा परमेश्वराच्या भुजाला जागृत हो, जागृत हो आणि देवाच्या भुजाला तो बलयुक्त हो असं म्हणतोय. हालेलुया. प्रियानो, परमेश्वराचा जो हात आहे तो फार बलवंत आहे. परमेश्वराचा जो भुज आहे तो बलवंत आहे, तो तोकडा पडलेला नाहीये, मनुष्याचा उद्धार करवत नाहीये. असा परमेश्वराचा हात कमजोर झालेला नाहीये. परमेश्वराच्या हातामध्ये बल आहे, परमेश्वराच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. तो मानव जातीचा उद्धार करील, तो मानव जातीला नाशापासून बचावण्यासाठी तो सर्वशक्तिमान आहे. होय प्रियानो, देवाचे वचन दैवी शक्तीला जागृत करते. जेव्हा परमेश्वराचं वचन आम्ही ऐकतो, परमेश्वराचं वचन आमच्यामध्ये दैवी शक्ती उत्पन्न करतं. म्हणून या दिवसामध्ये परमेश्वराचं वचन ऐका. परमेश्वराचे वचन ऐकणाऱ्यांनो दैवी शक्ती आमच्यामध्ये उत्पन्न होते. म्हणून देवाचं वचन आम्हाला आवश्यक आहे आणि त्यामुळं वचन सांगतं, हे परमेश्वराच्या भुजा जागृत हो, जागृत हो, बलवंत हो. देवाच्या वचनामध्ये बळ आहे, देवाच्या वचनामध्ये जागृती आहे, देवाच्या वचनामध्ये शक्ती आहे. देवाचं वचन आपल्याला दैवी शक्ती प्राप्त करून देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. आणि त्यामुळं परमेश्वराच्या भुजाला जागृत होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. परमेश्वरा तू प्रभाव टाक या पृथ्वीवरती म्हणून प्रार्थना करायची आहे. म्हणून स्तोत्रसंहिता 78 नंबरच्या अध्यायामध्ये, स्तोत्रसंहिता 78 नंबरच्या अध्यायामध्ये आपण असं वाचतो की तो वीर पुरुषाप्रमाणे जागृत होईल असं वचन सांगतो प्रियानो. हालेलुया. स्तोत्रसंहिता 78 मध्ये 65 नंबरचं वचन मी वाचतो, लक्ष द्या. तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला, द्राक्षरस पिऊन आरोळी मारणाऱ्या वीरासारखा उठला. या ठिकाणी आपण पाहतो अशी प्रार्थना जेव्हा लोक करतील, अशी प्रार्थना जेव्हा लोक करतील की हे प्रभू जागृत हो, हे परमेश्वराच्या भुजा जागृत हो, बलवंत हो, अशी जेव्हा प्रार्थना करतील तेव्हा प्रियांनो आमचा प्रभू परमेश्वर झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठेल आणि तो आरोळी मारणाऱ्या वीरासारखा उठेल आणि तो आपलं सामर्थ्य दाखवेल. एक वेळेस आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या सोबत जहाजमधून, नौकेमधून जात असताना तो झोपला होता आणि समुद्रामध्ये वादळ आलं, समुद्रामध्ये लाटा आल्या आणि जहाज बुडू लागलं. तेव्हा सर्व शिष्यांनी आरोळी केली, एकच आरोळी केली, प्रभू प्रभू जागा हो, जागा हो प्रभू. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जागा झाला. याचा अर्थ आम्हा प्रत्येकांची प्रार्थना, आमच्या आत्मेची कळवळ, आमच्या हृदयाची प्रार्थना परमेश्वराच्या शक्तीला जागृत करते. त्याचा जो भुज आहे त्याला जागृत करते, दैवी शक्तीला बोलाविते, दैवी शक्तीला
जागृत करते. म्हणून प्रियानो, प्रार्थना करणं आवश्यक आहे की देवाचं सामर्थ्य, दैवी शक्तीची आम्ही अपेक्षा धरून प्रार्थना केली पाहिजे. कारण की या दिवसामध्ये दैवी शक्ती, अद्भुत सामर्थ्य प्रगट झाल्याशिवाय या महामारीमधून मानवजातीची सुटका होणार नाही आहे. म्हणून आम्हाला आवश्यक आहे दैवी शक्ती, सामर्थ्य परमेश्वराने दाखवावं आणि त्याच्या प्रभावानं यावेळेस अद्भुत कार्य दाखवावं. यशायाच्या 42 नंबरचा अध्याय 13 नंबरच्या वचनामध्ये पण आपण वाचतो. यशाया 42:13 मध्ये असं लिहिलेलं आहे, तो रणधुरंदराप्रमाणे तो आपल्या अवेशाचे उद्दीपन करील. तो कसा करेल? रणधुरंदराप्रमाणे, वीराप्रमाणे आपला आवेश दाखवील आणि तो प्रचंड शब्द करील. त्याचा एक शब्द काफी आहे प्रियानो, त्याचा एक शब्द काफी आहे. तो एक शब्द बोलील तेव्हा सर्व वादळ शांत होऊ शकतं. तो शब्द बोलतो तेव्हा सर्व काही परिवर्तित होऊन जातं. तो शब्द बोलतो तेव्हा सर्व काही थांबतं. म्हणून यशाया 42:13 मध्ये लिहिलंय, तो रणधुरंदराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील, तो प्रचंड शब्द करील, तो रणशब्द करील, तो आपला प्रभाव दाखवील. बोला हालेलुया. तो परमेश्वर आपला प्रभाव दाखवील. म्हणून यशायाच्या पुस्तकात आपण पाहिलं, यशाया प्रार्थना करतोय, हे परमेश्वराच्या भुजा जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो. परमेश्वराचा भुज, परमेश्वराचे हात बलयुक्त होऊन, जागृत होऊन त्याचा प्रभाव त्यांनी मानव जातीवरती टाकावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तो शब्द बोलील तर सर्व काही बदलून जाईल. त्याच्या शब्दामधून निर्मिती झालेली आहे. म्हणून हे परमेश्वराच्या भुजा जागृत हो, हे परमेश्वराच्या भुजा जागृत हो, बलयुक्त हो, तो आपला प्रभाव दाखव, असं यशाया प्रार्थना करतोय. आणि अशीच प्रार्थना आम्हाला करणं आवश्यक आहे. म्हणून देवाचे वचन दैवी शक्तीला जागृत करतं प्रियांनो. देवाचं वचन हे दैवी शक्तीनं भरलेलं आहे. कारण की त्याच्या वचनामधून संपूर्ण सृष्टीला त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्याच्या शब्दामधून सर्व काही उत्पन्न केलेलं आहे. त्याच्या शब्दामध्ये दैवी सामर्थ्य आहे. म्हणून आज या महामारीच्या अवस्थेमध्ये आम्हाला प्रार्थना करणं आवश्यक आहे, हे परमेश्वराच्या भुजा जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो आणि आपला प्रभाव दाखव. माझी नित्य प्रार्थना आहे प्रियानो की परमेश्वर आपला प्रभाव दाखवावा. परमेश्वरानं जर प्रभाव दाखवलं तर संपूर्ण सृष्टीला काही मिनिटामध्ये तो बदलू शकतो. त्याने आपला प्रभाव जर दाखवलं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाहीये. त्याच्या प्रभावानं परिवर्तन होतं. म्हणून पहिला मुद्दा मी सांगितला, देवाचे वचन दैवी शक्तीला जागृत करीत. म्हणून यशाया प्रार्थना करतोय, त्या वचनाला धरून प्रार्थना करतोय की तो म्हणतोय की देवाच्या भुजा जागृत हो, देवाच्या सामर्थ्या जागृत हो आणि आपला प्रभाव दाखव. आणि जेव्हा तो प्रभाव दाखवेल तेव्हा संपूर्ण मानव जाती थरथरेल, संपूर्ण मानव जाती गुडघे टेकेल, संपूर्ण मानव जाती कबूल करेल की येशू हा प्रभू आहे, जिवंत देव या पृथ्वीवरती वास करतोय. त्याच्या प्रभावाने सर्व मानव जाती मान्य करेल. सदर परिस्थितीवरती परमेश्वर आपला प्रभाव दाखवेल आणि मानव जातीचा बचाव करेल. त्यासाठी तुम्ही आणि आम्ही यशायाप्रमाणे प्रार्थना करणं आवश्यक आहे प्रियानो. दुसरी गोष्ट या वचनामध्ये आपण पाहतो, यशाया 51 नंबरच्या अध्याय 51 मध्ये 9 नंबरच्या वचनामध्ये आपण पाहिलं की जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो, पूर्वकाळच्या दिवसातल्या प्रमाणे, प्राचीन युगातल्या प्रमाणे जागृत हो. या ठिकाणी प्राचीन युगातल्या प्रमाणे जागृत हो असं लिहिलेलं आहे. म्हणजेच प्राचीन काळामध्ये, आमच्या भूतकाळामध्ये दैवी सामर्थ्याचं प्रकटीकरण, दैवी सामर्थ्य त्याने दाखवलेलं आहे या मानव जातीला. दैवी शक्तीचं प्रदर्शन या मानव जातीला करून दिलेलं आहे आणि लोकांनी ते पाहिलेलं आहे. लोकांनी ते साक्षी लोक आहेत. त्याबद्दल आम्हाला प्राचीन काळातल्या प्रमाणे असे या ठिकाणी आपण वाचतो.
प्राचीन काळात प्राचीन दिवसातल्या प्रमाणे जागृत हो. म्हणजेच या ठिकाणी आपण हा दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितोय. आपले वैयक्तिक अनुभव आपणास दैवी शक्ती प्राप्त करून देतात. हालेलुया. हालेलुया. आपले वैयक्तिक अनुभव, इस्रायल लोकांना वैयक्तिक अनुभव होते परमेश्वरासोबत. देवासोबत चालण्यानं, देवासोबत वर्तन करण्यानं, देवासोबत सहवास करण्यानं, देवाच्या उपस्थितीचा त्यांना अनुभव होता की परमेश्वरानं कसा लाल समुद्र दुभंगला गेला, भर समुद्रातून कोरड्या भूमीवरती ते चालले आणि सर्व संकट समय परमेश्वरानं त्यांचा बचाव केला. हे त्यांनी हुबेहूब स्वतः ते साक्षीदार होते परमेश्वराच्या अद्भुत सामर्थ्याचे. म्हणून परमेश्वराच्या भुज जो आहे, परमेश्वराचे हात जे आहेत ते तोकडे नाहीये, ते सामर्थ्यवान आहेत. याबद्दल इस्रायल लोकांना, यहुद्यांना प्रचिती होती. त्याच प्रकारे तुम्हाला आणि आम्हाला जर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपले जर वैयक्तिक अनुभव आपल्याला आहेत, वैयक्तिक आपली जर साक्ष आहे, आपण ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला आहे, तर ती तुमची साक्ष तुम्हाला आता आठवण करायची आहे प्रियांनो. तुमची साक्ष तुम्हाला आठवण करायची आहे. जेव्हा मी निर्बल होतो, जेव्हा मी अशक्त होतो, जेव्हा मी कुठल्याच योग्यतेचा नव्हतो, तेव्हा प्रभू परमेश्वरानं मला चिखलातून, दलदलीतून बाहेर काढलं, मृतावस्थेतून बाहेर काढलं आणि त्याने एक नवीन जीवन देऊन मला आशीर्वादित केलं. ही जी माझी वैयक्तिक साक्ष आहे, हे जे माझे वैयक्तिक अनुभव आहेत, त्या वैयक्तिक अनुभवामधून मला शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त होतं आणि माझा प्रभू परमेश्वर जिवंत देव आहे आणि त्याच्याशी मी प्रार्थना करण्यासाठी मला धाडस आणि सामर्थ्य प्राप्त होतं प्रियानो. म्हणून आपले वैयक्तिक अनुभव आपणास आठवायचे आहेत. आपल्या वैयक्तिक साक्षी आम्हाला आठवायच्या आहेत. आम्ही अनेक वेळेस देवाच्या मंदिरामध्ये आम्ही साक्षी दिलेली आहे की प्रभू परमेश्वरानं छंगाई दिली, प्रभू परमेश्वरानं संकटामध्ये सहारा दिला, प्रभू परमेश्वरानं अद्भुत रीतीनं आम्हाला मदत केली. हे आमचे वैयक्तिक अनुभव आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य प्रदान करतात आणि या संकट समयामध्ये आम्हाला जगण्यासाठी दैवी शक्ती मिळते प्रियांनो. हालेलुया. बोला हालेलुया. म्हणून देवाचं वचन या ठिकाणी 9 आणि 10 नंबरच्या वचनामध्ये आपण पाहतो की आपल्या जीवनात घडलेल्या साक्षी अनुभव हे अद्भुत शक्ती, ऊर्जा उत्पन्न करतात. आमच्या जीवनामध्ये, आपल्या चर्चमध्ये, आपल्या मंडळीमध्ये अनेक साक्षी आपण दर रविवारी ऐकायचो प्रियांनो. आता या लॉकडाऊन मुळे आपण एकत्र येऊ शकत नाही, एकमेकांच्या जीवनात घडत असलेल्या साक्षी आपण ऐकत नाहीये. पण आपल्याला माहित आहे आपला परमेश्वर वैयक्तिक तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे आणि आपल्याला वैयक्तिक अनुभव, आमच्या वैयक्तिक साक्ष ख्रिस्तामधील ज्या आहेत त्यामधून आम्हाला दैवी शक्ती प्राप्त होते प्रियांनो. म्हणून आमचे वैयक्तिक अनुभव स्मरण करा. वैयक्तिक जीवनामध्ये घडलेल्या महान अद्भुत कार्यांना स्मरण करा, ते विसरू नका. म्हणून आपण पाहतो स्तोत्र संहिता, स्तोत्रकर्ता 23 नंबरच्या अध्यायामध्ये दावीद राजा म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो मला हिरव्यागार कुरणात देतो, मला काही कमी पडणार नाही, मला मृत्यूछायेच्या दरीत जात असलो तरी भीती वाटत नाही. हे सगळे त्याचे वैयक्तिक अनुभव तो बोलतोय आणि दावीदाचे वैयक्तिक अनुभव होते आणि त्या वैयक्तिक अनुभवामुळं तो परमेश्वरासोबत जेव्हा वार्ताविलाप करतोय, परमेश्वरासोबत जेव्हा बोलतोय, तो बातचीत करतोय, तेव्हा वैयक्तिक जीवनामध्ये घडलेल्या साक्षीच्या द्वारे त्याला दैवी सामर्थ्य प्राप्त होतं, दैवी शक्ती प्राप्त होते. म्हणून आपले वैयक्तिक अनुभव आठवण करून परमेश्वराची स्तुती करा. हा माझा दुसरा मुद्दा आहे. आपल्या जीवनामध्ये घडलेले वैयक्तिक अनुभव, आपल्या जीवनामध्ये घडलेल्या वैयक्तिक साक्षी ते आठवण करून परमेश्वराचं गौरव करा, परमेश्वराची स्तुती करा. पहिला मुद्दा मी सांगितला की देवाच्या वचनामधून आम्हाला दैवी शक्ती प्राप्त होते, देवाच्या वचनामधून दैवी शक्ती जागृत होते.
आणि दुसरा मुद्दा आपले वैयक्तिक अनुभव आठवण करून, आपल्या वैयक्तिक घडलेल्या साक्षी, ख्रिस्तानं केलेलं महान कार्य आठवण करून त्याचं गौरव करा. म्हणजे दैवी शक्ती आपल्यामध्ये संचारते आणि माझा प्रभू, माझा परमेश्वर तारण करण्यासाठी सामर्थ्यवान आहे. तो एल शद्दाय परमेश्वर आहे. तो महान अद्भुत पराक्रमी वीराप्रमाणे तो जागा होतो आणि तो माझा बचाव करण्यासाठी, तो आपल्या लोकांचा बचाव करण्यासाठी वीराप्रमाणे तो समोर येतो आणि आपला प्रभाव टाकतो. म्हणून प्रियानो, तो आपला मेंढपाळ आहे हे आपल्याला माहित आहे, आपला अनुभव आहे आणि आपण कसल्याही अरिष्टास भिणार नाही हे आपल्याला माहित आहे. कसल्याही अरिष्टास आपण भीत नाहीये. दावीद राजा म्हणतो, मी कुणी अरिष्टाला भीत नाही, कारण की तू माझ्या बरोबर आहेस. अरिष्ट जेव्हा येतात, संकट जेव्हा येतात, तेव्हा आपण उलट आनंद केला पाहिजे, कारण की अरिष्टामध्ये, संकटामध्ये परमेश्वर माझ्या सोबत अत्यंत जवळ येऊन तो आपल्या पंखामध्ये माझी सुरक्षा करत असतो. तो आपल्या पंखामध्ये माझी रक्षा करत असतो. म्हणून आम्ही त्याला धन्यवाद दिला पाहिजे या सर्व परिस्थिती मध्ये. प्रियानो, तिसरा मुद्दा या वचनामध्ये पाहतो आपण. यशया काय म्हणतो 11 नंबरच्या वचनामध्ये काय म्हणतो पहा. परमेश्वराने उद्धारलेले जन परततील व जय जयकार करीत सियोनास येतील. त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील. त्यास आनंद व उल्हास प्राप्त होईल. दुःख व उसाचे पळ काढतील. या ठिकाणी आपण स्पष्ट पाहतो की देवाचं तारण, परमेश्वराने उद्धारिलेले जन परततील. प्रियानो, मुंबईमध्ये हे कोरोनाचं संक्रमण होत असताना पासून आपण पाहतो की अनेक लोक मुंबईला सोडून आपापल्या गावी, आपापल्या घरी परतत आहेत. कोणी पायी पायी चालत जात आहे, कोणी सायकलवरती जात आहे, कोणी टँकर मध्ये जात आहे. भिन्न भिन्न आपल्या जीवाची पर्वा न करता कशा पण रीतीने ते परत आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते परत मुंबईला येतील का नाही, परत ते आपल्या नोकरीमध्ये, आपल्या कंपनीमध्ये रुजू होतील की नाही, त्याची काही शाश्वती नाहीये प्रियानो. पण इथं परमेश्वर काय सांगतो, उद्धारलेले जण परततील. बोला हालेलुया. उद्धारलेले जण परततील. म्हणजे या संकटामध्ये सुद्धा परमेश्वर आपल्या लोकांचा उद्धार करील. या ठिकाणी स्पष्ट एक भविष्यवाणी प्रभू परमेश्वराच्या वचनामधून प्राप्त होते प्रियानो. आणि ही भविष्यवाणी मी आज करू इच्छितो की उद्धारलेले परततील. उद्धारलेले परततील. उद्धारलेले जण परततील. कसं परततील? जय जयकार करत येतील. सार्वकालिक हर्ष घेऊन येतील. आनंद व उल्हास प्राप्त करतील. होय, उद्धार प्राप्त केलेले, उद्धारलेले जण परत येतील. देवाच्या मंदिरामध्ये ते परत येतील. देवाच्या मंदिरामध्ये तेच लोक परत येतील ज्यांचा उद्धार झालेला आहे, ज्यांना परमेश्वरानं बोलवलेलं आहे, ज्यांना परमेश्वरानं सुरक्षा प्रदान केली आहे. दैवी शक्ती सामर्थ्याच्या द्वारे प्रभू परमेश्वरानं ज्यांचा उद्धार केला आहे ते लोक परततील. आणि ते कसे परततील? जय जयकार करत येतील म्हणे. जय जयकार करीत सियोनात येतील. त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील. अहो, आमचा परमेश्वर तो सार्वकालिक आनंद देणारा परमेश्वर. आणि या प्रसंगातून देवाच्या मंदिरामध्ये कोण परततील? ज्यांचा उद्धार झालेला आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, ते परततील आणि परमेश्वराची महिमा करतील, जय जयकार करतील. निश्चितच ज्यांचा उद्धार झालेला आहे, जे बचावलेले आहेत, जे ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये स्थिर झालेले आहेत, तेच लोक परततील. अन्यथा ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये जे नाही आहेत, देवाच्या वचनामध्ये जे नाही आहेत, आपली स्वतःची साक्ष ज्यांनी विसरून गेले, अद्भुत कार्य परमेश्वराने दिलेले अनुभव विसरून गेले, ते लोक परत येतील का नाही माहित नाही. पण जे परमेश्वरावरती भाव ठेवतील, जे परमेश्वराला नित्य रात्रंदिवस जे लोक प्रार्थना करत आहेत,
परमेश्वरा तू आपला भुज, देवाचा भुज जागृत हो. परमेश्वराचा चे हात मजबूत रीतीनं प्रभाव दाखवत अशा रीतीने जे नित्य प्रार्थनेमध्ये आहेत, निश्चितच ते लोक परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन जय जयकार करतील, त्याची स्तुती करतील आणि उद्धार प्राप्त केलेले जण परततील असं वचन सांगतं प्रियानो. ते पण कसं? जय जयकार करीत, आनंद करीत, उल्हास करीत, परमेश्वराचं गुणगान करतील ते लोक. कारण की देव जिवंत देव आहे. सर्व संकटामध्ये तो तारण दिलेला आहे त्यांनी. आणि त्यामुळं या ठिकाणी यशाया म्हणतो की ते लोक ज्यांचा उद्धार झालेला आहे, जे उद्धार पावलेले आहेत, जे टिकून आहेत ख्रिस्ताच्या वचनामध्ये, आपले अनुभव जे आठवण करून देवाचं गौरव करीतात, आपल्या जीवनात घडलेल्या साक्षी आठवण करून जे देवाचं गौरव करीतात, ते लोक परत येतील आणि सियोन मध्ये परत येऊन ते देवाचं गौरव करतील. सार्वकालिक हर्ष त्यांच्या जीवनामध्ये राहील, आनंद व उल्हास प्राप्त करतील आणि दुःख व उसाचे फळ काढतील. बोला हालेलुया. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो समाधान पाहतो. शेवटी दुःख आणि उसासे जे आहेत ते फळ काढतील. निश्चितच या परिस्थितीमध्ये अनेक लोक दुःखी आहेत, अनेक लोक परेशानीमध्ये आहेत, अनेक लोक आपल्या प्रियजनांना भेटू शकत नाहीयेत, अनेक जण या समयामध्ये दुःख भोगीत आहेत. पण वचन सांगतं, देवावरती भाव ठेवणारे, देवावरती भरोसा ठेवणारे, देवावरती विश्वास ठेवणारे त्यांच्या जीवनातील दुःख व उसाचे फळ काढतील आणि ते परत येतील, देवाचं गौरव करतील, प्रभू परमेश्वराला महिमा देतील. देवा, तू माझा जिवंत देव आहेस, या लॉकडाऊन मध्ये अद्भुत रीतीने तू माझा सांभाळ केलास, म्हणून अशा अनेक साक्षी आम्ही या येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही ऐकणार आहोत प्रियांनो. म्हणून पहिला मुद्दा आपण पाहिला, देवाचे वचन दैवी शक्तीला जागृत करीते. म्हणून प्रति दिवशी देवाचं वचन वाचा, देवाचं वचन घेऊन प्रार्थना करा. देवाचा हात काही तोकडा झालेला नाही, तो उद्धार करण्यासाठी कमजोर नाहीये, तो बचाव करण्यासाठी, उद्धार करण्यासाठी तो शक्तिमान आहे. आम्हा सगळ्यांना प्रार्थना करणं आवश्यक आहे की देवाचं सामर्थ्य प्रभाव टाकू दे या मानव जातीवरती आणि या मानव जातीला खरोखर जागृत करू दे परमेश्वराचं सामर्थ्य. दुसरा मुद्दा आपण पाहिला, आपले वैयक्तिक अनुभव आपणास दैवी शक्ती प्राप्त करून देतात. प्रति दिवशी आपले वैयक्तिक अनुभव आठवण करा, प्रति दिवशी आपल्या जीवनामध्ये घडलेल्या साक्षी आठवण करा. परमेश्वराने मला कसं अविश्वासातून विश्वासात घेऊन आलं, परमेश्वराने कसं मला विरोधी विश्वासातून खरोखर सकारात्मक विश्वासामध्ये घेऊन आलं, परमेश्वराने कसं माझं तारण केलं, या गोष्टी साक्षी आठवण करून प्रति दिवशी प्रार्थना करा. तेव्हा दैवी सामर्थ्याचा तुम्ही अनुभव करा. तिसरी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे उद्धारलेले जण परत येतील, त्यांच्या जीवनातील दुःख आणि उसाचे फळ काढतील. निश्चितच ज्यांचा उद्धार झालेला आहे ते परत येतील, देवाचं गुणगान करतील, जय जयकार करतील, महिमा करतील, परमेश्वराला म्हणतील, प्रभू तू जिवंत देव आहेस, तू आम्हाला वैयक्तिक अनुभव दिलास. या लॉकडाऊन मध्ये प्रभू परमेश्वर वैयक्तिक अनुभव देणार आहे, अद्भुत अनुभव देणार आहे, महान साक्षी घडणार आहेत. म्हणून माझ्या प्रियांनो, तुमच्या जीवनातील दुःख, तुमच्या जीवनातील उसाचे फळ काढणार आहेत आणि त्यामुळं आपण सर्वजण एके दिवशी परत येऊ, देवाच्या मंदिरामध्ये गुणगान करू, त्याचं गौरव करू, त्याची महिमा करू. परमेश्वर आपल्या प्रियजनांना तो परत घेऊन येणार आहे. तो उद्धार प्राप्त केलेल्या प्रियजनांना तो परत आणेल आणि त्याचा जय जयकार आणि महिमा तो करून घेईल. बोला हालेलुया, बोला हालेलुया. प्रियानो, आपण यावेळेस आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार आणि उपकार मानितो प्रभू. आज यशायाच्या 51 नंबरच्या अध्यायामधून 9, 10, 11 वचनामध्ये आम्ही पाहिलं प्रभू की परमेश्वरा तुझा हात सामर्थ्यवान आहे, तुझा भुज बलवंत आहे. म्हणून परमेश्वरा तुझ्या वचनामधून दैवी शक्तीचं प्रदर्शन होतं प्रभू.
तुझ्या वचनावरती भाव ठेवणाऱ्याला दैवी शक्ती प्राप्त होते प्रभू. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की आमच्या जीवनामध्ये जे अद्भुत अनुभव तू दिलेले आहेस, अद्भुत साक्षी आमच्या जीवनामध्ये घडवलेले आहेस. तो आमचा मेंढपाळ बनून संकट समयामध्ये आमचा सांभाळ केलेला आहेस प्रभू. मृत्यूछायेच्या दरीतून आमची रक्षा केलेली आहेस. हे आमचे अनेक अद्भुत अनुभव आमच्या जीवनामध्ये आहेत. त्यामधून आम्हाला दैवी सामर्थ्य प्राप्त होतं प्रभू. जगण्याची आशा जिवंत जागृत होते पिता परमेश्वरा. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली ती म्हणजे उद्धार प्राप्त केलेले जण परततील. उद्धार प्राप्त केलेले जण परततील. त्यांच्या जीवनातील दुःख आणि उसाचे फळ काढतील. होय प्रभू परमेश्वरा, तू आपल्या मंडळीचं ज्यांचं तू तारण केलेलं आहे, ज्यांचा उद्धार केलेला आहेस, ते परत येतील. तुझा जय जयकार महिमा करतील प्रभू. सार्वकालिक आनंद, सार्वकालिक हर्ष पावत ते प्रभूची महिमा करतील पिता परमेश्वरा. त्यांच्या जीवनातील दुःख आणि उसाचे फळ काढतील. होय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो या वचनामधून. तू आम्हा सर्व मंडळीला प्रभू, प्रत्येक प्रियजनांना प्रभू, उद्धार प्राप्त केलेल्या प्रियजनांना प्रभू तू परत आणशील प्रभू परमेश्वरा. जय जयकार आणि महिमा करत त्यांना अद्भुत साक्षी देऊन तू एकत्र करशील प्रभू. आणि त्यांच्या जीवनातील सर्व दुःख आणि उसासे दूर करून प्रभू तू आपल्या प्रिय मंडळीला एकत्र करशील तुझ्या मंदिरामध्ये आणि तुझी महिमा होईल प्रभू. आम्ही धन्यवाद देतो या वचनासाठी. तुझ्या आभाराने उपकार मानितो. मान महिमा गौरव मी तुला देऊ. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो म्हणून ऐक पित्या. आमेन. पिता परमेश्वराचं प्रेम, पुत्र प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची शांती आणि सहभागिता प्रत्येकाच्या सोबत असो. आमेन.